हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की बाळजाबाईंनी कृष्णाचं सगळं सामान घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि कृष्णाला आता घरातून बाहेर काढण्याची त्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि आता मनातल्या मनामध्ये त्या खूपच जास्त आनंदी आहेत, खुश आहेत की आता ही ब्याध ही मुलगी कायमची आपल्या घरातून जाणार आणि रांगडे पाटलांचं घरानं मोकळं होणार। आणि यासाठी आता त्यांनी त्या दुकानदाराच्या मदतीने कृष्णाला बिल मिळू नये याची काळजीसुद्धा घेतलेली असते आणि दुकानदाराने सुद्धा बाळजाबाईंना शब्द दिलेला असतो की तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही नाही देणार कृष्णाला बिल। त्याबरोबर आता लगेचच इकडे ते म्हणत असतात की आम्ही सर्व व्यवस्था करू, तिला कसं खोटं सांगायचं ते आम्ही बघू। त्यावर बाळजाबाई आता दुकानदाराला सांगतात, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जर त्या कृष्णाला बिल मिळालं तर तुझं दुकान या गावात राहणार नाही याची तू खात्री बाळगशील काय? त्याबरोबर तो म्हणतो, बाळजाबाई अहो मी असं काही होऊच देणार नाही, तुम्ही काळजी करूच नका। बाळजाबाई म्हणतात, बरं ठेव आता फोन। मग त्या फोन कट करतात आणि आता इथे विचार करत असतात की कृष्णे आता काय करशील, तुझ्याकडचे सगळे रस्ते मी बंद केलेले आहेत। तर आता इथे कृष्णा ही कशीबशी करत त्या दुकानापर्यंत पोहोचलेली असते। आता त्या दुकानामध्ये पोहोचल्याच्या नंतर कृष्णा ही लगेचच आता त्या दुकानदाराला विनंती करायला लागते की दादा, माझ्यासाठी इथनं एक लाल रंगाची साडी आणली होती बघा, ह्यो बघा या त्या साडीचा फोटो आहे, ही असली साडी, ही असलीच साडी तुमच्या दुकानातनं अनेक एका बाईनं नेली आहे, ती बाई कोण आहे तेवढी मला बघायची आहे, तर तुमच्याकडं त्या बाईबद्दल मला काही माहिती घ्यावेल काय? त्याबरोबर आता तो दुकानदार सांगायला लागतो, अगं बाई, अशा कितीतरी मुली येऊन इथून साड्या घेऊन जातात, मग आता मी तुला कसं सांगू बरोबर, असं नाही सांगता येत। कृष्णा म्हणते, अहो दादा असं नका की बोलू, अहो बघा की तुमच्याकडं बिल असेल ना त्या बाईच्या कापीचं, मग ते बिल द्या की तुम्ही मला, ते बिल जर मला घावलं तर म्या जाऊन सिद्ध करू शकतो म्या निर्दोष आहे, माझ्यावर लय मोठं संकट वडावलं दादा, असं समजा तुमची बहीण एवढ्या मोठ्या अडचणीत अडकली आहे आणि माझी मदत करावं। त्याबरोबर आता लगेचच तो म्हणायला लागतो की नाही नाही, आम्ही अशी कोणाची पण मदत नाही करू शकत, मी तुला बिल नाही देऊ शकत, आणि बिल कसं देऊ तुला, त्याच्यासाठी काहीतरी द्यावं लागेल तुला। त्याबरोबर कृष्णा म्हणते, दादा मी तुमच्यामुळं हात जोडतो, नाही आहे तो माझ्याजवळ पैक, आताच्या घटकाला मला मदत करा। त्याबरोबर आता ते तिचं काहीच ऐकून घेत नाही। आता कृष्णा हे सगळं काही लगेचच भक्तीला सांगायला लागते। आता भक्ती हे सगळं ऐकते आणि भक्तीला खूप दुःख होतं। भक्ती कृष्णाचा फोन ठेवते आणि देवी आई समोर येऊन प्रार्थना करत असते, आई अगं का माझ्या बहिणीची परीक्षा इतकी बघायलास, कशा पायी तुला तिचं सुख बघवणं झालंय ग, आज पावतर तिनं कायम तुला पुजली, कायम तुझ्या मोरं येऊन रडली, तिचं सुख दुःख समजत तुला सांगितलं, तिला माझ्या आईनं कधी आईचं प्रेमच दिलं नाही, त्यामुळं तिनं तुलाच कायम तिची आई मानलं, आणि आज तू तिला स्वतःला इतका त्रास द्यायलास, कशा पायी, का म्हणून वागायलास तिच्याशी इतकं क्रूर, का म्हणून वागायलास माझ्या बहिणीशी इतकं वाईट, आई आज मी तुला साकडं घालतोय, जर तू माझ्या बहिणीची साथ दिली नाहीस नवं तर याद राख, मी पुण्यांदा कधी बी येऊन तुझ्या मंदिरावर हात जोडणार नाही का डोकं ठेवणार नाही। त्याबरोबर आता दुष्यंत हे सगळं बोलणं ऐकतो आणि दुष्यंतच्या लक्षात थोडक्यात आलेलं असतं की याचा अर्थ नक्की कृष्णाला आता तिथे बिल मिळालेलं नाही आहे। मग आता दुष्यंत विचार करतो, अरे यार शिट, जर कृष्णाला तिथे बिलाची कॉपी मिळालीच नाही तर खूप मोठी गडबड होऊन जाईल, नाही नाही नाही, काहीही झालं तरी कृष्णाच्या हाती ती बिलाची कॉपी लागायलाच हवी, कारण जर कृष्णाला बिलाची कॉपी मिळाली नाही तर मग मात्र तिला स्वतःला निर्दोष सिद्ध करता येणार नाही। स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची कृष्णाच्या हातामध्ये ही शेवटची संधी आहे, त्यामुळे कृष्णाला आता काहीही झालं तरी बिल भेटलंच पाहिजे, मग त्यासाठी मला काही करावं लागलं तरीही चालेल। मग आता दुष्यंत थेट घरातनं निघतो, गाडी काढतो आणि पोहोचतो त्या दुकानापर्यंत आणि त्या दुकानदाराला जाऊन सांगतो की मी दुष्यंत रांगडे पाटील, मला माझ्या बायकोने या दुकानातनं साडी घेतली होती, तशी सेम टू सेम साडी एका दुसऱ्या मुलीने घेतली होती, त्याचं बिल हवंय। त्यावर आता दुष्यंतला बघून दुकानदार घाबरतो आणि म्हणतो की साहेब आमच्याकडे बिलाची कॉपी नाही आहे, आम्ही त्या बाईला बिलाचं कॉपी दिलीच नव्हती, ती बाई अनाडी होती, त्यामुळं आम्ही तिला साडी दिली, पैसे घेतले आणि सोडून दिलं। त्यावर दुष्यंत म्हणतो, हो का, इतकं मोठं दुकान असून तुम्ही बिलाची कॉपी देत नाही का, ठीक आहे,
मग आता मी इथं पोलीसच बोलवतो आणि काय तो सोक्षमोक्ष ते पोलीसच लावतील. पोलिसांनाच खरं खोटं करू देत ना, तुमच्याकडे बिलाची कॉपी आहे का नाही ते त्याच्यावर. काय चालेल ना, बोलू पोलीस. आणि मग आता दुष्यंत खिशातला मोबाईल काढतो. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात, अहो नाही सरकार, कशापायी करायला हे समज, मी सांगायलो ना नाही आहे आमच्याकडे बिलाची कॉपी. तर खरंच नाही आहे. दुष्यंत म्हणतो, हा ठीक आहे ना, मग नाही आहे ना बिलाची कॉपी, मी पोलिसांना सांगतो की तुम्ही कसं सामान्य लोकांना फसवता. कदाचित तुम्ही त्या बाईकडनं जास्त पैसेसुद्धा घेतलेले असतील, त्या बाईला लुबाडलं असेल, त्या बाईला फसवलं असेल, तर ते सगळं क्लिअर व्हायला हवं काय. त्याबरोबर मग आता लगेचच दुकान मालक म्हणायला लागतो, अहो नाही हो साहेब, आम्ही कशाला असं करू. दुष्यंत सरकार, अहो नका असं करू, नका पोलीस बोलू. दुष्यंत म्हणतो, मग मला बिलाची कॉपी ताबडतोब द्या. त्याबरोबर आता लगेचच ती लोक म्हणत असतात, अहो दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, मला द्या तुमचं रजिस्टर, कुठं आहेत तुमची बिलं, मी त्या तारखेची बिलं बघून काढतो. आणि मग आता दुष्यंत ती बिलं सगळीच्या सगळी स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि त्यामध्ये शोधाशोध करायला सुरुवात करतो. आणि आता त्यातलं एक बिल जे दुष्यंतला हवं असतं ते मिळालेलं असतं. आता ते बिल असतं जयकांत रांगडे पाटीलच्या नावावर आणि कृष्णाला साडी घेतलेलं बिल असतं सदा काकांच्या नावावर. तर इकडे अढळराव बाळजाबाईंना चॅलेंज करत असतात आणि म्हणत असतात, तुम्हाला काय हवं ते करून घ्या तुम्ही, पर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर ह्या घरची खरी लक्ष्मी ह्या घरामध्ये गृहप्रवेश करून येणार आणि ते बी तिच्या कुकवाच्या धन्यासंग. आणि आज बी या समध्या संकटातनं बाहेर काढाया तिला तिचा कुकवाचा धनी बी मदत करणार. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, कुकवाचा धनी वय कसं तुमच्यावानी? हे बघा, माझा लेक माझ्यावानी हाय, माझ्याव गेला हाय त्यो अशा कुणाच्या बी आयऱ्या गायऱ्याच्या सावलीला बी उभा राहायचा नाही. आणि त्या कृष्णीच्या तर हड तिची लायकी बी नाही माझ्या लेकानं तिच्या सावलीला जावा अशी. त्याबरोबर अढळरावांना तर आता हे माहिती असतं की दुष्यंत हा कृष्णाला मदत करण्यासाठी गेलेला आहे, पण आता मुद्दामूनच ते ही गोष्ट बाळजाबाईंपासून लपवतात आणि म्हणत असतात, ठीक आहे, जो तुमचा आत्मविश्वास तुम्हासनी सांगायला आहे तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाचंच ऐका की. तसं बी आज पावतर तुम्ही कुठं कुणाचं ऐकलं आहे. तर आता इथे गावातली जी लोकं असतात ती बाळजाबाईंकडं आलेली असतात आणि लोक आता म्हणायला लागतात, बाळजाबाई आवा आता तरी कमीत कमी न्याय करा. तुम्ही कृष्णाला सौताला सिद्ध करण्यासाठी एवढा येळ दिला होतासा, पण तरी बी कृष्णानं अजून सौताला निर्दोष सिद्ध केलेलं नाही आहे. आता सांच्याची येळ होत आली, देवी आईचं लक्ष्मीपूजन करण्याची येळ झाली आणि अजून बी देवळातली देवी लंकेची पार्वतीच आहे. हे कसं चालायचं? जोवर गावदेवीचं लक्ष्मीपूजन होत नाही तोवर आमच्या घरांमधनं कसं काय लक्ष्मी पूजायची? आम्ही आधी गावदेवीची लक्ष्मी पूजली पाहिजे, तोवर आम्ही पूजा करू शकत नाही. निकाल लवकर काढा बघा. त्याबरोबर इथं आता दुष्यंतला बिल मिळालेलं असतं आणि दुष्यंत आता कृष्णाला ते बिल देत म्हणत असतो, हे घे कृष्णा, हे बिल, आता हे बिल घेऊन जा तू घरी आणि घरी दाखव आणि तू निर्दोष आहेस हे लवकरात लवकर सिद्ध कर. कृष्णा दुष्यंतसमोर हात जोडते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार तुमचे लय उपकार झाले बघा माझ्यावर. आज तुम्ही माझी साथ दिली नसती तर म्या काय बी करू शकलो नसतो. तुमच्यामुळं आज म्या निर्दोष सुटणार. म्या तुमचं हे उपकार कधी बी आयुष्यात नाही फेडू शकणार. म्या कायम लक्षात ठेवीन तुमचं हे ऋण माझ्यावरती राहिलं ते. आणि जेव्हा बी कधी येळ येईल का नाही तेव्हा म्या नक्की हे ऋण परत फेडण्याचा प्रयत्न करत राहीन बघा. त्याबरोबर आता इथं भक्ती ही म्हणायला लागते, गावकऱ्यानो अनेक थोडा वेळ थांबा, मैं तुमच्यामुळं हात जोडतो, हवं तर पदर पसरतो, पाया पडतो, पर थोडा वेळ द्या माझ्या बहिणीला. माझ्या बहिणीला पुरावा घावला आहे आणि माझी बहीण तो आणण्यासाठी गेली आहे. आपल्या कृष्णीनं आज पावतर तुम्हा समजांसाठी लई काय केलं आहे आणि आज तुम्ही तिला एक संधी बी देणार नाही वय. बाळजाबाई मैं तुमच्यामुळं हात जोडतो, हवं तर तुमच्या पाया बी पडतो, पण नगा असं करू. माझ्या बहिणीच्या संसाराचा प्रश्न आहे, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बाळजाबाई नगा असा अन्याय करू तिच्यावर. आणि ती पुरावा आणायला गेली आहे ना, तिला पुरावा घावलं बी आहेत. जर तुम्ही आज निकाल दिलासा तर माझ्या बहिणीवर ह्यो अन्याय होईल आणि मला ठावं आहे. बाळजाबाई कुणावर बी अन्याय नाही करत. मी तुमच्यामुळं हात जोडतो बाळजाबाई, माझ्या बहिणीवर अन्याय करू नकासा, हात जोडतो, अन्याय नका करू असं म्हणत आता भक्ती रडायला लागलेली असते. भक्ती आता देवी आईच्या देवळाजवळ येते आणि म्हणत असते, आई अगं माझा संसार तर तू नाही होऊ दिला, माझ्या पाठी तर सुख नाही आलं, पर आता कमीत कमी माझ्या कृष्णीच्या नशिबात तरी सुख येऊ दे गं. मला लहानपणापासून आईचं बाचं बहिणीचं प्रेम मिळालं तिच्यामुळं, पर
आता तिच्या नशिबात तर ते बी घावणार नाही. तर आता इथं लोक म्हणायला लागतात की खोटं आहे हे समज, ती कृष्णी काय पुरावं बिरावं गोळा करायला गेलेली नाही, ती पळून गेली असणार. नाहीतर काय एवढा वेळ लागतोय भाई सौताला निर्दोष सिद्ध करा? जर गुन्हा केलाच नाही तर मग एवढा वेळ का लागतोय? पुरावं लपवाय गेली असेल उलटती. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात की बरं 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 गावकऱ्यांनो, तुम्हा समद्यासनी ठावा आहे, बाळजानं आज पावतर कधी बी कुणावर बी अन्याय केलेला नाही आणि ह्या मोरं बी बाळजाच्या हातनं कुणावर बी अन्याय व्हायचा नाही. आम्ही कृष्णाला संधी दिली होती सौताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, पर कृष्णा त्यामध्ये सौताला निर्दोष सिद्ध करू शकली नाही. यो कृष्णाच्या नशिबाचा दोष आणि त्याचबरोबर तिनं केलेल्या गुन्ह्याचा भाग. त्यामुळं आता गावकऱ्यांचा आणखीन बाण न फोडता म्या जो काय निकाल हाय तो द्यायचा असं ठरवतो. त्यामुळं आता ठरल्याप्रमाणे जर कृष्णानं चोरी केलेली असेल तर कृष्णाला म्या ह्या घरची सून म्हणून स्वीकारणार नाही, तर कृष्णाला म्या कायमची रांगडे पाटलांच्या घरातनं बाहेर काढणार आणि रांगडे पाटलांपासून कृष्णाचा सगळा संबंध बी संपणार असं म्हणलं होतं. आणि आता ते तसंच घडणार आणि तुमच्या थोरल्या सरकारांनी कबूल केल्याप्रमाणे कृष्णाच्या वाटची जी काही शिक्षा असेल ते सौता भोगणार. त्यामुळं आता गावकऱ्यांना तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता. तोपर्यंत कृष्णा त्या ठिकाणी आलेली असते आणि कृष्णा आता म्हणते थांबा. त्याबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की कृष्णा अचानक येऊन असं थांबा का म्हणाली. मग कृष्णा म्हणत असते पुरावा हवा होता ना तुम्हा समद्यासनी म्या निर्दोष असल्याचा, म्या पुरावा घेऊन आलोय. आणि मग कृष्णा आता समद्यासनी दावते, तो म्हणजे पुरावा. बिल असतं तिच्याजवळ आणि ती आता म्हणत असते हे बघा हे बिल तेच आहे जे चंद्रीनं घेतलं होतं चंद्रीच्या साडीसाठी. आता चंद्री कोण हेच कुणाला ठावं नसतं. कृष्णा म्हणते नका माझ्याकडं असं बघू नकासा, दावतो चंद्री कोणते. ही चंद्री ही माझ्या जागी साडी नेसून गेली होती देवी आईच्या देवळात आणि हिनंच केली होती देवी आईच्या देवळात चोरी आणि तुम्हा समद्यासनी वाटत होतं की ती चोरी म्या केली आहे. आता चंद्रीनं हे समद केलंय म्हणल्यावर लोक चंद्रीला माराया हात उगारतात. कृष्णा लोकांनी थांबवते आणि म्हणते थांबा, चंद्रीवर हात उगारण्याची काही एक गरज नाही आहे तुम्हा समद्यासनी. चंद्रीनं हे समद मजबुरी म्हणून केलं आहे, तिच्याकडनं हे ज्यानं करून घेतलं आहे त्याला खरी शिक्षा व्हायला हवी. लोक म्हणतात कुणी करून घेतलंय ते सांग की. त्यावर कृष्णा म्हणते ह्या बिलाव नाव आहे जयकांत रांगडे पाटील. जयकांत रांगडे पाटलानं ही साडी घेतली होती आणि ती त्यानं चंद्रीला दिली. आता जयकांतला काय गरज होती चंद्रीला ही साडी देण्याची? याचा अर्थ या समद्यामागं कोण हाय तर जयकांत. आता तरी तुम्हा समद्यासनी पटलंय नवं म्या चोर नाही म्हणून, म्या चोरी केली नाही म्हणून? का अजून बी तुम्हा समद्यासनी हेच वाटायलंय का म्याच चोर हाय, म्याच चोरी केली? सांगितलं होतं नवं म्या तुम्हासनी, अगदी घसा फोडून सांगत होतो म्या चोर नाही. पर कुणी बी माझ्यावर एक डाव बी विश्वास ठेवला नाही. समद्यासनी हेच वाटत राहिलं की म्या खोटं बोलतोय, म्या चोरी केली. पर म्या कशापायी करू चोरी? ते म्या ह्या गावात लहानाची मोठी झालो, हिथं खेळलो वावरलो बागडलो, हिथं माझं कोणी बी नाही ठाव हाय मला. पर म्या इथल्या समद्या लोकांनी आपलं म्हणून स्वीकारलं, समद्यांबरोबर कायम चांगली राहिलो, प्रत्येकाच्या अडचणीला उभी राहिलो. पर तरी बी आज तुम्ही समद्यांनी मला परकी हाय म्या हे जाणीव करून दिलीतच नवं. त्याबरोबर मग लोक कृष्णाची माफी मागायला लागतात. कृष्णा म्हणते नगा मागू माझी माफी, नगाच मागू, फक्त हात जोडून एवढी विनंती करतो तेवढा ऐका. आजच्या नंतर जर कुठल्या पोरीवर ही अशी येळ आली का नाही तर ती जर सांगत असेल नवं का तिनं काही केलं नाही आहे तर तिच्यावर विश्वास ठेवा, एवढा अविश्वास कुणावर दावू नये. त्याबरोबर लोक आता जयकांतला पहिला कुटायचा असं ठरवतात आणि जयकांतला बदड चपलींना हाणतात, मुस्काटवतात आणि जयकांतची चांगली गावातनं ढिंडबी काढतात. आता हे समज बघून कृष्णाला वाईट तर वाटतंय, कारण शेवटी जयकांतीचा धीर हाय धाकला. पर तरी बी ज्याची चूक आहे त्याला शिक्षा ही व्हायच हवी ह्या हिशोबानं कृष्णा काय बी बोलत नाही, काय बी बोलणं टाळते. त्यानंतर आता जयकांतला बाळजाचा लई राग आलेला आहे. बाळजाला आता सोडायची नाही, तिची चांगली मस्ती जिरवायची, तिला चांगली अद्दल घडवायची असं आता जयकांतनं ठरवलेलं आहे. तर आता त्याच्या आईनं बी त्याला सांगितलंय काकी करतोस नवं सारखा, बघ तुझ्या काकीनं शेवटी कसं तुला टांगलं ते, समद तुझ्यावर ढकलून मोकळी झाली का नाही ती बाया.
त्याबरोबर आता इथं दुष्यंत हा कृष्णाला मानानं रांगडे पाटलांच्या घरामध्ये घेऊन जातोय आणि शेवटी लक्ष्मीपूजन हे घरच्या खऱ्या लक्ष्मीच्या म्हणजेच कृष्णाच्याच हातानं होते. आणि कृष्णा सकाळी लोकांनी म्हणली होती म्या चोरी केलेली नाही हे मला ठाव आहे आणि तुम्हा समद्यासनी बी हे पटलच आणि तुम्ही सौता मला गावदेवीच्या देवळात घेऊन बी जाल. मग लोक सौताहून कृष्णेला म्हणतात कृष्णे आम्हा समद्यासनी माफ कर, आता झालंय ना मग घरचं लक्ष्मीपूजन, आता चल देवळात. आणि मग लोक सौताहून कृष्णेला देवळात घेऊन येतात. देवळात आल्यावर बी गावाचं जे पुजारी असतात ते बी कृष्णेची माफी मागत म्हणतात कृष्णे पोरी मला माफ कर, अगं लहानपणापासून तू या देवळात आली आहेस, कधी इथला 1 रुपया बी तू इकडचा तिकडं केलेला नाही आणि म्या तुझ्यावर एवढी मोठी आदावत घेतली. हे बघ पोरी देवीचं दागिनं भर सणासुदीच्या दिवसात गायब झालं म्हणल्यावर त्यावर कृष्णा पुजाऱ्या काकांचा हात धरत म्हणते अव काका नगा जोडू माझ्या मोरा हात, तुम्ही वयानं मोठा हात माझ्यापेक्षा, तुमचा हात फक्त आशीर्वाद द्याया उठलेला शोभतो, पर फक्त एक तेवढं उपकार करा, पुण्यांदा कुणावर एवढा विश्वास दाऊ नका बरं. आज मी इथं सुटलो ते माझ्या कुकवाच्या धन्यामुळं म्हणजेच दुष्यंत सरकारांमुळं. आज जर त्यांनी माझी साथ दिली नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. गावातली लोक म्हणतात दुष्यंत सरकारांची आणि तुझी जोडी लाखात एक आहे बघ कृष्णे, तुम्ही दोघं कुठल्या बी संकटातनं एकमेकाच्या साथीनं बाहेर पडू शकता. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतकडे बघते तर दुष्यंत कृष्णाकडे बघतो. तर आता आढळराव म्हणत असतात लोकांनो लाखात एक बोललासा, चला आता देवीची पूजा करून घेऊ आणि पूजा बी आमच्या सुनबाईंच्याच हातनं होऊन जाऊ द्या. नाही, शेवटी सौताला निर्दोष सिद्ध करून सौताच्या जीवावर खेळून आमच्या सुनानं देवीचं समद दागिनं परत आणलेत की काय. मग आता बाळजाबाईला चांगल्याच मिरच्या झोमतात पण कोणाला काहीच फरक पडत नाही. आता लगेचच इकडे लोक म्हणतात मग दुष्यंत सरकारसनी आणि कृष्णाला मिळून पूजा करू द्या, म्हणजे कसं आणि बरं वाटेल. मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं जण मिळून देवीची पूजा करतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.